नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे मुंबईतील. तर चला सुरू करूया. मुंबईच्या एका अपार्टमेंटमध्ये दोन परके शेजारी राहायला आले होते. एक होता शांत, तर एक होती खडखडून हसणारी. एका चहा कपातून सुरू झालेलं नातं इतकं वाढलं की दोघांनी आयुष्यभर एकत्र राहायचं ठरवलं. पण एक दिवस अचानक त्याला कळालं की जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं, तिचं दुसरं मोठं गुपित होतं. काय होतं ते गुपित आणि या प्रेमकथेचा शेवट काय होतो? शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट तुम्हाला हादरून टाकेल. मुंबईतल्या एका गजबजलेल्या अपार्टमेंटमध्ये नुकत्याच पुण्याहून आरव नावाचा एक शांत स्वभावाचा IT इंजिनियर राहायला आला होता. नवी कंपनी, नवं शहर आणि एकटेपणाचा त्याला अंदाज होताच. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. पहिल्याच रात्री शेजारच्या फ्लॅटमधून खूप गोंधळ आणि हसणं, गाणी, पार्टीचे आवाज येत होते. आरवला सकाळी लवकर ऑफिसला जायचं होतं. म्हणून वैतागून त्याने बेल वाजवली. दरवाजा उघडला आणि समोर उभी होती ती सिया. केस मोकळे, चेहऱ्यावर खट्टाळ हसू आणि हातात पेप्सीचा ग्लास. आरवने थोडा आवाज आणि राग आवरत विचारलं, "हॅलो, मी शेजारच्या फ्लॅट धारक आहे. थोडा आवाज कमी करता येईल का?" सिया खडखडून हसली. "ओह, सॉरी. आज मित्र आलेत, पार्टी आहे. पण ठीक आहे, आवाज कमी करते. पण त्यासाठी एक अट आहे. एक चहा माझ्यासोबत प्यायची." आरव गोंधळला, पण काही बोलण्याआधीच सियाने त्याला आत बोलावलं. त्या एका चहा कपातून दोघांची ओळख सुरू झाली. सिया खूपच मोकळी झाकडी, बोलकी, हसरी. त्याच उलट आरव मात्र थोडा रिझर्व आणि शांत, जपून बोलणारा. चहा संपल्यावर आवाज कमी झाला, पण ओळख वाढू लागली. दुसऱ्या दिवशी सिया पुन्हा त्याच्या दारात उभी होती. हातात कढई आणि कांदे होते. "आज पाऊस पडतोय ना? भजी करते. येणार का खायला?" आरवने आश्चर्याने विचारलं. "भजी? एवढ्या उकाड्यात?" सिया खिडकीतून बाहेर पाऊस दाखवत म्हणाली. "मुंबईत पाऊस झाला म्हणजे की भजी हवीच." हळूहळू दोघे एकमेकांना ओळखायला लागले. केव्हा खिडकीच्या गॅलरीतून गप्पा, केव्हा सोसायटीच्या कट्ट्यावरून हसणं, तर कधी लिफ्टमध्ये चोरट्या नजरेने एकमेकांकडे बघणं. शेजारच्या घराने आरवला एकटेपणा दूर केला होता. एकदा पावसात लाईट गेली होती. दोघं आपापल्या बाल्कनीत बसले होते. बाहेर काळोख्यात फक्त पावसाचा आवाज आणि एकमेकांची थोडीशी कुजबूज दोघांना ऐकू येत होती. सिया लांबून हळूच ओरडली, "आरव, भीती तर वाटत नाही ना?" हे ऐकून आरवने उत्तर दिलं, "नाही, उलट पहिल्यांदा इतकं शांत वाटतंय." मुंबई. सिया हसली. काही लोक असतात ना, शांत वाटायचं कारण. आरवला त्या रात्री तिच्यात काहीतरी वेगळंच जाणवलं होतं. पण जिथे ओळख तिथे गैरसमजही असतो. एक दिवस आरवने सियाला दुसऱ्या कोणा मुलासोबत गाडीवर जाताना बघितलं आणि त्याच्यात मोठमोठ्या प्रमाणात शंकेची भर पडली. दुसऱ्या दिवशी सिया हसत भेटली, पण आरव आणि त्याच्या चेहऱ्यावरती राग तिला दिसत होता. "काय झालं?" असं तिने तिला विचारलं. आरवने नजर चुकवत म्हटलं, "काही नाही." सिंहाने त्याला थांबवलं. "तुझ्या डोक्यात सगळं दिसतंय आणि डोळ्यात पण." "तो मुलगा कोण होता हे विचारणार नाहीस ना?" आरोनने शब्द न काढता मान हलवली. सिया खळखळून हसली. "अय्या, तो माझा भाऊ होता रे, बावळट." असं म्हणून त्याची शंका दूर केली. "एवढा काय शंका करतोस?" असं सियाने आरवला विचारलं. "सॉरी, ओळख करून द्यायची राहिली." गैरसमज मिटला आणि नातं अजून घट्ट झालं. एक दिवस आरवने ठरवलं, आता मनातलं बोलायचंच. पण सिया बोलायचं आणि सियाला कसं समजावायचं हे त्याला कळत नव्हतं. आणि सियाला घाबरत घाबरत त्याने विचारलं, "सिया, मला तुला काहीतरी बोलायचंय." सियाने खांदे उडवत म्हटलं, "मी आधीच ओळखलंय. मला पण तेच बोलायचंय." आरव थकलाच. "माझं तुझ्यावर प्रेम आहे." "तुलाही ना?" आरवकडून हसत हसत कबुली मिळाली. दोघांनीही शेजारच्या घरातून आता एकाच घरात राहायचं ठरवलं होतं. सिया गमतीने आरवला म्हणाले, "चल, मोठा फ्लॅट बघूया आता." आरव हसून म्हणाला, "कशाला? काय गरज आहे? शेजारचं घर बरं आहे ना आपल्यासाठी." आपलं घर. अपार्टमेंटच्या दोन शेजारी घरांनी
दोन परक्यांना आपलंसं केलं.